परत एकदा मतदारांना साथ घालणं, परत एकदा मतदारांसमोर आमची बाजू मांडणं, या दृष्टिकोनातून ही घेतलेली पत्रकार परिषद आहे. तुम्ही आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होता की त्यांचा छुपा पाठिंबा तुमच्यासोबत आहे. ते म्हणतात की असं काहीतरी मी बरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान घेणं. मला असं म्हणणं आहे की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा. हा संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा, माझ्या ज्ञानात भर टाका. कोण आजारी आहेत, बरे आहेत, प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. फक्त मुद्दा माझा एवढंच आहे की जे प्रश्नाचं मी मूळ उत्तर दिलेलं आहे, श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे. उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसं आत्तापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे, तशीच पुढचाही प्रवास अजून चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार. आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की राजघराणे जे बोलतंय त्याला मला पाठिंबा नाही. माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आजारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही. केसरकरजी बरे व्हावेत, असे अतिशय ठणठणीत व्हावे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतीलच. त्यांनी असं म्हटलं की आपला राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही विरोधकांकडून कट रचला जातो आणि त्याला सावंतवाडीकरांनी नाही. त्यातलंच एक विधान आहे. काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे. हे कोण म्हणतंय? दीपक केसरकर म्हणतात. आणि तुमच्या बंधू किती लोक बघा असतायत. दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं? किती असतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली? 2014ला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी. पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं. भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं. भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली, मला आमदार केला, मला मंत्री केलं, सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं. ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं, ह्याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं, ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण? भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत. आणि आज कट रचला म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणे साहेबांना संपवण्यासाठी. अहो, आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये आलेले, आमच्या राणे साहेब पण जिल्ह्यामध्ये होते, फोन केला, दादा मी तुम्हाला भेटायला येतोय. गेले कणकोलीच्या घरी, जेवले त्यांच्यावर, अर्धा पाऊण तास बसले, दोघंही हसले, चर्चा केली, सगळी माहिती त्यांना निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब पुढच्या बैठकीसाठी. आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिलेत ना, फडणवीस साहेब
ज्या पद्धतीने अमित शहा साहेब उभे राहिलेले आहेत ना, हे आम्हालाच माहिती आहे. हो, आम्हाला माहिती आहे ना, 2014च्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या, आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं, हे सगळं माहिती आहे. पण आम्हाला, जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो, महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही शांत बसा, तुम्ही विकासाची भाषा करायची. आपल्याला निवडणूक हे ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे. महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही सगळी भूमिका, तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी, आमची भाषणं बघा 11-12 दिवसाची, आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा, एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये, एका तोंडाने केलेली नाहीये. एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलणं, आम्ही संयम ठेवून आहोत 2 तारखेपर्यंत. आम्ही कोणाला काय नाही बोलणार. युती का तुटली नाही तुटली, अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारतात, युती का तोडली. अरे संपायला आली, मतदान व्हायला आलं, आता मतदान व्हायला आलं. मला वाटतं 5 तारखेपर्यंत पण तोच प्रश्न विचारणार, युती का तुटली. झाली निवडणूक, संपली. आमच्या श्रद्धाताई झाल्या नगराध्यक्ष, तरी युती का तुटली. विकासावर बोलू, चर्चा करू. आता मला सांगा, युती तुटण्याची काय कारणं होती, कोणती काय चर्चा होती. सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता, काय कुठला पक्षाचा होता, भारतीय जनता पक्षाचा होता ना. वेंगुर्लाचा कुठल्या पक्षाचा होता, सांगा मला. आता दोन्ही अगर जागा भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसा सोडणार, सांगावं ना मला. शिवसेनेचा असेल, पोटनिवडणूक आम्ही मोजत नाही. अरे पोटनिवडणूक म्हणजे निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा, मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा मला. म्हणजे ही चर्चा करण्यासाठी 2 तारखेच्या नंतर वेळ आहे. तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो, सिंधुदुर्गात या, निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना, पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही. नाही, पण नितेशजी, तुम्ही जे म्हणालात की भाजपनं तुम्हाला भरभरीत दिलेलं आहे, घवघवीत यशही दिलेलं आहे, असं असताना हा प्रश्न पत्रकार या नात्यानेही आहे आणि जे राजकीय विरोधक तुमचे जे म्हणता आहेत की नारायण राणे साहेबांची इच्छा होती जिल्ह्यात युती व्हावी, रत्नागिरीत युती होते, पण सिंधुदुर्गात का युती होऊ शकली नाही. विरोधक असंही म्हणता आहेत की राणे साहेबांचा शब्द मानला. राणे साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवली शहर विकास आघाडी होऊ नये, शिंदे साहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊ नये, ही विधान त्याच राणे साहेबांचं होतं. शेवटी राणे साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर काय झालं नेमकं याची अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचा आहे, अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणे साहेबांचा आहे. आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे, त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे, कशी होत नाही, काय मागण्या केल्या, सगळ्या टेबलावर माहिती आहे. आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळंच द्यायला तयार होतो. अहो नगराध्यक्षपद मागत होते भाजपकडून, भाजपच्या हक्काचं नगराध्यक्षपद मागत होते. आम्ही बोललो का त्याबद्दल, मी गप्प होतो ना एवढा वेळ, आम्ही नाही बोललो. कारण का आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना. 2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली, जागा विकास निश्चित झाली, तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची. का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्लाचे लोक आजही बोंब का मारतायत. आपण आमदार आहात ना, आपण मंत्री झालेला आहात ना, उत्तर द्या ना जनतेला. आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही, काय डॉक्टर का दिले नाही तिथे, का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागतंय, सांगा, उत्तर द्या. म्हणून माझं असं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये. आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये. चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे.
विधानसभेसाठी काय केलं हे चांगलं माहिती आणि मी आज पण सांगतो, आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला. त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना. तोडवतात कशाला एक प्रश्न. म्हणून या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना. पण उगाचचा ध्यान त्याच्यामुळे ह्या निवडणुका विकासात सोडून, अरे 11 महिने आम्ही मेहनत केली आहे, मी पालकमंत्री म्हणून मेहनत केलेली आहे, मी 11 महिन्यामध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही भरपूर या शहरांना निधी दिलेली आहे, कामं केलेली आहे, त्याच्यावर बोलायचंच नाही, त्याच्यावर चर्चाच करायची नाही. सावंतवाडीसाठी काय तुमचा विकासाचा प्लॅन आहे हा विचारत नाही. इथे केस झाल्या, तिथे केस, एवढाच इंटरेस्ट. आता आक्षेप आहे. मल्टीस्पेशालिटी आणि मल्टीस्पेशालिटीचा मुद्दा तुम्ही काढला. 2014 पासून महायुतीचं सरकार राज्यात आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, आजही तो प्रकल्प झालेला आहे. दुसरीकडे ज्या रेल्वे टर्मिनसचा नारळ फोडला गेला ते पण आज अदृश्य दिसतं. हो, पण तुमच्या आमदारांना उत्तर मागितलं पाहिजे तुम्ही. आमदार तुमचे पालकमंत्री पण होते. आज मी पालकमंत्री आहे ना, मी प्रश्न सोडून दाखवतो लखमराजे आणि आमचे श्रद्धाताईंबरोबर, ऑन रेकॉर्ड सांगतोय, ऑन रेकॉर्ड. पण त्याचबरोबर तुमच्या सावंतवाडीच्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण विश्वासात घेणार मी. चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी देणार, कुठल्याही परिस्थितीत देणार. मला नाही आवडत माझी मुलं, आमच्या जिल्ह्यातली मुलं गोवाला नोकऱ्यांसाठी जातात, आम्हाला नाही आवडत. आम्हाला नाही आवडत आमचे पेशंट गोवा बांबुलमच्या हॉस्पिटलमध्ये जाणं आम्हाला बिलकुल आवडत नाही. म्हणून तर राणे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं. आणि म्हणून ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या त्या पद्धतीची आरोग्य शासकीयची व्यवस्था आहे. आज पालकमंत्री अधिकार माझ्याकडे, मी तुम्हाला निश्चितपणे नीट करून दाखवू. दीपक केसरकर असं म्हटलं की गेली 30 वर्ष सावंतवाडी शहर मी शांत ठेवलं, विकास केला, त्यामुळे आता चुकीच्या लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका. काय झालं सावंतवाडीमध्ये असं अशांत असं काय झालं? कृपया मला सांगा. तुम्हाला कुठल्या एक घटना रिपोर्ट करायला लागली, एक तरी घटना कुठल्या तरी रिपोर्ट करायला लागली. आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे राज्याचा. हा माझा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे. माझ्या जनतेला शांततेत आणि सुखाने ठेवण्याची नैतिक आणि सर्वात पहिली जबाबदारी माझी आहे. पोलिसांच्या माध्यमातून कोणालाही माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलंही चुकीचं करायला मीच देणार नाही, जबाबदारी माझी आहे. म्हणून दीपकजी केसरकर साहेबांनी निश्चिंत राहावं. नितेश राणे पालकमंत्री असेपर्यंत ज्या जिल्ह्याची प्रतिमा कोणीही खराब करू शकणार नाही. तुम्ही म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावरील सिंधुदुर्ग जिल्हा